नमस्कार. आज आपण आरबीआयच्या एका खास टूलबॉक्सबद्दल बोलणार आहोत. हो, एक असं टूलबॉक्स ज्याचा वापर करून आरबीआय आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था सांभाळते. पण मग प्रश्न येतो की आरबीआय हे सगळं नेमकं कसं करते? असं समजा की अर्थव्यवस्था म्हणजे एक प्रकारचं हवामान आहे आणि आरबीआय आहे हवामान नियंत्रक. म्हणजे बघा, जेव्हा महागाईची उष्णता वाढते तेव्हा आरबीआय पैशांचा नियंत्रित पाऊस पाडून तिला शांत करते. आणि जेव्हा विकासाची गाडी थोडी मंदावते तेव्हा ती आशेचा सूर्यप्रकाश आणते. हे सगळं शक्य होतं तिच्या मॉनिटरी पॉलिसीमुळे. चला तर मग याच टूलबॉक्समध्ये जरा डोकावून पाहूया. आरबीआयकडे अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी खूप वेगवेगळी साधनं आहेत आणि याच टूलबॉक्सला आपण चलनविषयक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो. आता या टूलबॉक्सचा वापर आरबीआय 3 मुख्य कामांसाठी करते. पहिलं, बाजारात पैशांचा किती पुरवठा असावा हे ठरवणं. दुसरं, महागाई म्हणजे वस्तूंच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवणं. आणि तिसरं, अर्थव्यवस्थेत पैशांची तरलता म्हणजेच लिक्विडिटी कायम राहील याची खात्री करणं. ही तिन्ही उद्दिष्टं देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी खरंच खूप महत्त्वाची आहेत. चला, आता हा टूलबॉक्स उघडूनच पाहूया. यात आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकारची हत्यारं दिसतात आणि प्रत्येक हत्याराचं काम एकदम ठरलेलं आहे. तर हे 2 भाग म्हणजे संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. संख्यात्मक साधनं थेट पैशांच्या एकूण प्रमाणावर म्हणजे बाजारात किती पैसा असावा यावर परिणाम करतात. या उलट गुणात्मक साधनं हा पैसा नेमका कुठे जायला हवा, कोणत्या क्षेत्राला कर्ज मिळायला हवं याची दिशा ठरवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक ठरवतं किती पैसा, तर दुसरं ठरवतं पैसा कुठे. आपण सुरुवात करूया संख्यात्मक साधनांपासून. ही या टूलबॉक्समधली मोठी आणि शक्तिशाली अवजार आहेत जी थेट पैशांच्या पुरवठ्यावर परिणाम करतात. यात रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीआरआर, एसएलआर अशी अनेक महत्त्वाची हत्यारं येतात. चला, एक एक करून ही साधनं नक्की काम कशी करतात ते समजून घेऊया. सुरुवात करूया रेपो रेटने. आरबीआय ही सगळ्या बँकांची बँक आहे, बरोबर? तर जेव्हा व्यावसायिक बँकांना पैशांची गरज असते तेव्हा त्या आरबीआयकडून कमी कालावधीसाठी कर्ज घेतात. या कर्जावर आरबीआय जो व्याजदर लावते त्यालाच रेपो रेट म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा बँकांना कर्ज महाग मिळतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांवर होतो. तेही वाढतात. आता याच्या अगदी उलटं काम करतं रिव्हर्स रेपो रेट. जेव्हा बँकांकडे जास्त पैसे जमा होतात तेव्हा ते पैसे ते आरबीआयकडे सुरक्षित ठेवतात. त्या बदल्यात आरबीआय बँकांना जे व्याज देते तो असतो रिव्हर्स रेपो रेट. याच्या मदतीने आरबीआय बाजारातला अतिरिक्त पैसा स्वतःकडे खेचून घेते. पुढचं साधन आहे कॅश रिझर्व्ह रेशो किंवा सीआरआर. आता यात काय होतं की प्रत्येक बँकेला आपल्याकडच्या एकूण ठेवींपैकी एक ठराविक हिस्सा रोख स्वरूपात आरबीआयकडे ठेवावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे या पैशांचा वापर बँका कर्ज देण्यासाठी करू शकत नाहीत. हे जणू काही एक सक्तीचं बचत खातं आहे जे बँकांना आरबीआयकडे सांभाळावं लागतं. एसएलआर हे सीआरआरपेक्षा थोडं वेगळं आहे. इथे बँकांना आपल्या ठेवींचा एक ठराविक हिस्सा स्वतःकडेच ठेवावा लागतो, पण तो रोख, सोनं किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात असतो. ही एक प्रकारची सुरक्षा ठेव आहे जी बँक स्वतःच्या स्थिरतेसाठी स्वतःजवळच ठेवते. ओके, आता पुढचं साधन ओपन मार्केट ऑपरेशन्स. यात आरबीआय थेट बाजारात उतरते आणि सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते. जेव्हा आरबीआय रोखे विकत घेते तेव्हा बाजारात पैसा येतो आणि जेव्हा आरबीआय रोखे विकते तेव्हा बाजारातील पैसा कमी होतो. हे अगदी अर्थव्यवस्थेतील पैशांचा नळ उघडण्या बंद करण्यासारखंच आहे. बँक रेट हा रेपो रेट सारखाच वाटतो, पण यात एक महत्त्वाचा फरक आहे. रेपो रेट हा अगदी कमी मुदतीच्या कर्जासाठी असतो, तर बँक रेट हा आरबीआयकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या दीर्घ मुदतीच्या कर्जावरचा व्याजदर आहे. आणि संख्यात्मक साधनांमधलं शेवटचं साधन म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ही बँकांसाठी एक आपत्कालीन खिडकी आहे असं समजा. जेव्हा बँकांना अचानक म्हणजे अगदी एक रात्रीसाठी पैशांची गरज लागते तेव्हा त्या ह्या सुविधेअंतर्गत आरबीआयकडून कर्ज घेऊ शकतात. हा एक शेवटचा उपाय असतो. चला, आता या टूलबॉक्सच्या दुसऱ्या कप्प्याकडे वळूया. ही आहेत गुणात्मक साधनं. ही मोठ्या अवजारांसारखी नाहीत, तर ही आहेत अचूक काम करणारी उपकरणं. ही साधनं सक्तीने नाहीत तर मार्गदर्शनाने काम करतात. यात प्रामुख्याने 2 साधनं आहेत. एक म्हणजे नैतिक समजावणी आणि दुसरं म्हणजे कर्ज मर्यादा.
ही दोन्ही साधनं पैशाचा प्रवाह योग्य दिशेने वळवायला मदत करतात. नैतिक समजावणी म्हणजे काय? तर हे आरबीआयने बँकांना केलेलं एक आवाहन किंवा सूचना आहे. आरबीआय बँकांना काही विशिष्ट धोरणं पाळण्यासाठी तोंडी समजावते किंवा प्रोत्साहित करते. हा एक प्रकारचा सौम्य दबाव असतो, जिथे कायद्यापेक्षा सल्ल्यावर आणि विनंतीवर जास्त भर दिला जातो. कर्ज मर्यादा हे खूप महत्त्वाचं साधन आहे. समजा एखाद्या मालमत्तेवर कर्ज घ्यायचं असेल तर त्या मालमत्तेच्या एकूण किमतीच्या किती टक्के कर्ज द्यायचं हे आरबीआय ठरवू शकतं. यालाच मार्जिन म्हणतात. उदाहरणार्थ, सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आरबीआय हे मार्जिन वाढवते, ज्यामुळे लोकांना कमी कर्ज मिळतं. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की आरबीआयच्या टूलबॉक्समध्ये किती विविध प्रकारची साधनं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे नाही की किती साधनं आहेत, तर हे आहे की आरबीआय ही सर्व साधनं किती खुबीने आणि एकत्रितपणे वापरते. ह्या सगळ्या साधनांचा एकदम विचारपूर्वक वापर करून आरबीआय एक मोठी योजना राबवते. या योजनेचा उद्देश एकच असतो: महागाई नियंत्रणात ठेवणं, आर्थिक स्थिरता टिकवणं आणि देशाच्या विकासाला चालना देणं. कोणतंही एक साधन वापरण्याऐवजी परिस्थितीनुसार योग्य साधनांचा योग्य वेळी वापर केला जातो. तर पुढच्या वेळी जेव्हा बातम्यांमध्ये रेपो दरात वाढ झाली किंवा CRR बदलला असं काही ऐकायला मिळेल, तेव्हा आपल्याला हे नक्की कळेल की आरबीआय आपल्या टूलबॉक्समधनं कोणतं साधन बाहेर काढत आहे आणि त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो.